हाय एव्हरीवन, कशा मित्रांनो तुम्ही बघा आता पर्लिकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहे बीकॉम सेकंड सेमिस्टर थर्ड कंपनी अकाउंट व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स. आता तुमचा जो चॅप्टर आहे व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स आहे. आपण या पहिले बघितलेलं व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. व्हॅल्युएशन ऑफ काय बघितलं बेटा? गुडविल. आता आपण काय बघत आहे? व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स. व्हॅल्युएशन ऑफ काय बघत आहे? शेअर्स. तर बघा आता हे एक्झाम्पल छोटं असल्यामुळे इथं बसलेलं आहे व्हाईट बोर्डावरती, त्याच्यामुळे आपलं पहिलं फर्स्ट नंबरचं एक्झाम्पल आहे, त्यामुळे आपण इथं बघूया. तर बघा आता ह्या तुम्हाला ऍडजस्टमेंट दिलेल्या आहेत. काय दिलेलं बेटा? ऍडजस्टमेंट. तर तुम्हाला तरीही स्क्रीनवरती अगर गणित दिसत असेल तर तुम्ही गणिताचा स्क्रीनशॉट काढू शकता, काहीच हरकत नाही. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. द फॉलोइंग इज अ बॅलन्स शीट ऑफ गणेश कंपनी लिमिटेड ॲज 31 डिसेंबर. तर आता आपल्याला त्यांनी बॅलन्स शीट दिलेली आहे बेटा. काय दिलेली आहे? ही बॅलन्स शीट आहे की नाही? हा, बॅलन्स शीट. ओके, हा, ही बॅलन्स शीट दिलेली आहे बेटा. आता आपल्याला इथं लिहिलेलंच आहे तसं बॅलन्स शीट म्हणून 31 डिसेंबर 2002. या बाजूला लॅबिलिटी आहे, या बाजूला असेट आहे. आणि असेट बद्दल तुम्हाला एक सांगतो की तुम्हाला जी व्हॅल्यू ऍडजस्टमेंट मध्ये दिलेली असेल, कशामध्ये दिलेली असेल? ऍडजस्ट मध्ये. आणि जी व्हॅल्यू मार्केट व्हॅल्यू सांगितलेली असेल ती व्हॅल्यू तुम्हाला तिथं घ्यावी लागणार. तुम्हाला शेअरची व्हॅल्यू काढावं लागत असते. काय काढावं लागते? तुम्हाला शेअरची व्हॅल्यू काढावं लागत असते बेटा. आता आपण शेअरची व्हॅल्यू काढूया. तर पहा आता, तर एक सांगतो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अगर आपल्या क्लासेसला ऑनलाईन बॅच किंवा म्हणजेच लाईव्ह बॅच अगर करायच्या असतील तर तुम्हाला गुगल मीट वरती सुद्धा लाईव्ह बॅच अशा मिळतील. तर तुम्हाला या व्हॉट्सअप नंबरवरती मला मेसेज करा, मी तुम्हाला जॉईन करेल, काहीच हरकत नाही. आणि तुम्हाला एकदम परफेक्ट पद्धतशीर आणि खूप जास्त गणित सुद्धा त्याच्यामध्ये शिकवण्यात येतात. आणि त्याची फी फक्त 500 रुपये आपण ठेवलेली आहे संपूर्ण सेमिस्टरची, या संपूर्ण सेमिस्टरची. विद्यार्थी मित्रांनो, तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आता आपण अगर आपल्या चॅनलवरती नवीन असाल, तुम्ही आतापर्यंत व्हिडिओला लाईक शेअर्स नसेल केले तर लाईक करा, शेअर्स करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, सगळ्यात पहिले काय करायचं, तुम्हाला या पद्धतीची एक आखणी करून घ्यायची आहे बेटा. अशी तुम्ही आखणी करून घ्यायची. गणित बसणार नाही. ओके, ही लाईन आपण वरतून घेऊ. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या पद्धतीची तुम्ही आखणी करून घ्यायची. काय करून घ्यायची बेटा? आखणी. तुमची आखणी झाल्यानंतर इथं हे दाखवायचं असते, तुम्ही पर्टिक्युलर अमाऊंट आणि अमाऊंट. ओके, हा, कोणती मेथड सांगितलेली आहे आपल्याला? इंटरन्सी व्हॅल्यू मेथड आहे ना. इंटरन्सी व्हॅल्यू मेथड आहे आपली. ही जी मेथड दिलेली आहे आपल्याला, ही इंटरन्सी व्हॅल्यू मेथड. ओके, इंटरन्सी व्हॅल्यू मेथड. इंटरन्सी व्हॅल्यू मेथड. तर सगळ्यात पहिले काय बघायचं विद्यार्थी मित्रांनो? बघा आता याच्यामध्ये काय करायचं आहे, टोटल असेट मधून लॅबिलिटी मायनस करायची असते. असेट मधून टोटल असेट मधून लॅबिलिटी काय करावं लागते? मायनस. तर आपण असेटचे पद बघू. तर बघा आता तुम्हाला इथं दिलेलंच आहे हे. तर पहिले सुरुवातीला असेट, पहिल्या नंबरचं पद काय दिलेलं आपल्याला? लँड अँड बिल्डिंग आहे ना. लँड अँड बिल्डिंग किती आहे बेटा? ही 1,50,000 आहे. मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला. तर मार्केट व्हॅल्यू घ्यायची. कोणती व्हॅल्यू घ्यायची बेटा? मार्केट व्हॅल्यू घ्यायची. कोणती व्हॅल्यू घ्यायची? मार्केटची व्हॅल्यू. त्यानंतर प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी किती आहे? 1 lakhs. ही घ्यायची 1 lakhs. ओके, त्यानंतर ट्रेडमार्क. ट्रेडमार्कची व्हॅल्यू किती आहे? 8,000. हे बघा, ट्रेड मार्क किती आहे? ट्रेडमार्कची व्हॅल्यू 8,000. त्यानंतर स्टॉक, स्टॉक 1 lakhs आहे ना. हा, एवढं लक्ष ठेवायचं की खाली कोणती व्हॅल्यू दिलेली आहे का. ऍडजस्ट मध्ये फक्त आपल्याला इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू दिलेली आहे. कोणती व्हॅल्यू दिलेली आहे? इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू. हे बघा, इन्व्हेस्टमेंट दिलेला आहे, इंटरेस्ट ऑन पेबल दिलेला आहे, क्रेडिटर आणि बॅड डेट्स आहेत. तर बॅड डेट्स हे डेटर्स मधून मायनस करतात. ज्या व्यक्तीकडे आपले पैसे बाकी असेल तेच लोक आपले पैसे काय होतात? बुडवतात. त्यामुळे आपल्याला डेटर्स मधून काय करतात? मायनस. ते बघा, डेटर्स दिलेला आहे आता इथं. हे बघायचं, डेटर्स आहे की नाही. तर डेटर्स आहे 54,000.
आणि याच्यामधून बॅड डेप्स आहे 2000. तर हे बॅड डेप्स काय करायचं, याच्यामधून डेटर्स मधून कधी बॅड डेप्स मायनस करतात, डेटर्स मधून बॅड डेप्स काय करत असतात, मायनस. तर हे -52,000. त्यानंतर आता बॅड डेप्सच्या नंतर इन्व्हेस्टमेंट. तर इन्व्हेस्टमेंटची खाली ऍडजस्टमेंट मध्ये आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे इन्व्हेस्टमेंट. हे बघा इन्व्हेस्टमेंट हे 16,000 आणि इथं दिलेलं आहे इन्व्हेस्टमेंट 20,000. तर लक्ष द्या, ही 20,000 घ्यायची नाही, हे 60,000 अमाऊंट घ्यायची. किती घ्यायची बेटा आपण, 60,000. ठीक आहे. त्यानंतर इन्व्हेस्टमेंटच्या नंतर कॅश ॲट बँक हे सुद्धा येते, कॅश ॲट बँक. कॅश ॲट बँक किती आहे, 20,000, 20,000. बघा हे 20,000 म्हणजेच कॅश ॲट बँक आपल्याला होतं 20,000, 20,000. या कॅश ॲट बँक 20,000. त्यानंतर आता काही आहे का, नाही. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस येत नसते. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस कधीच घ्यायचं नाही, हे गोष्ट लक्षात ठेवायची. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस कधीच नाही घ्यायचं. आता या सगळ्याची करायची आहे तुम्हाला ऍडिशनल. काय करायची आपल्याला, ऍडिशनल. तर तुम्हाला त्यांची सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याची करावं लागते ऍडिशनल. तर ती ऍडिशनल आपण बघूया किती येते. 1,50,000. त्याच्यानंतर 1 लाख, त्यानंतर 8,000 प्लस ही 1 लाख प्लस 52,000 प्लस 60,000 आणि 20,000 व 4,46,000. 4,46,000. तर याला नाव द्यायचं आहे आपल्याला टोटल असेट. टोटल असेट, कारण की टोटल असेट मधूनच मायनस करायचं असते आपल्याला, म्हणून इथं लिहायचं आता आपल्याला एक्सटर्नल लॅबिलिटी. आता एक्सटर्नल लॅबिलिटी, मग आता ही झाली आपली टोटल असेट. तर टोटल असेट आली आपली 4,46,000. आता आपल्याला असेट बघायची. तर असेट मध्ये बेटा काय काय येत असते, असेट मध्ये भरपूर सारे पद येत नसतात. क्रेडिटर, पहिले सुरुवातीला क्रेडिटर घेऊन घ्यायचं असेल तर हे क्रेडिटर किती आहे, 50,000. हे 50,000 हे आतमध्ये यासाठी लिहिलं की याच्यामध्ये आउटस्टँडिंग दिलेलं आहे आपल्याला. तर बघा इंटरेस्ट पेबल ऑन द क्रेडिटर म्हणून दिलेलं आहे 1,000. हे बघा हे 1,000 आहे, म्हणजेच इथं ह्या आउटस्टँडिंग इंटरेस्ट 1,000 प्लस करायचं, येते 51,000 आहे की नाही. त्याच्यानंतर वर्कमॅन सेव्हिंग अकाउंट काय घ्यायचं बेटा तुम्हाला, वर्कमॅन सेव्हिंग अकाउंट आहे की नाही. किती आहे, 50,000, 50,000. यांची बेरीज करायची. यांची बेरीज येते 1,01,000. ओके, यांची बेरीज आली. आता बघा 1,01,000 ही बेरीज झालेली आहे. तर याला ही जी बेरीज आली याला नाव द्यायचं टोटल एक्सटर्नल लॅबिलिटी. हे थोडे वरती, याला नाव द्यायचं आपल्याला टोटल लॅबिलिटी दिलं तरी चालते. टोटल लॅबिलिटी ही का आली, टोटल लॅबिलिटी. तर तुम्हाला आता असेट माहिती झालेली आहे आणि टोटल एक्सटर्नल लॅबिलिटी सुद्धा माहिती झालेली आहे. तर तुम्हाला टोटल असेट दिलेले आहे 4,46,000 आणि 1,01,000. तर याच्यामधून ही काय करतात, ती मायनस करतात. काय करतात ती, मायनस. तर आपल्याला टोटल नेट असेट मिळणार. आता काय मिळणार आहे बेटा, टोटल नेट असेट. तर ते त्याच्यामधून आपण मायनस करू. 4,46,000 मायनस 1,01,000 ते येते 3,45,000. 3 लाख किती आली, 45,000 आली. 3,45,000 आणि याला इथं करायचं क्लोज. हे आलेलं आहे, तुम्ही सोडवलेलं आहे. हे गणित एकदम मोस्ट टाइमपी. टोटल नेट असेट म्हणजे असेट मधून एक्सटर्नल लॅबिलिटी काय केलेली आहे, तुम्ही मायनस केलेली आहे. टोटल असेट मधून एक्सटर्नल लॅबिलिटी काय केलेली आहे बेटा, मायनस केली. त्या असेट मधून एक्सटर्नल लॅबिलिटी तुम्ही मायनस केली. असेट मधून एक्सटर्नल लॅबिलिटी मायनस केली, ती आली तुमची 3,45,000. हीच तुमची महत्वाची आहे. तर तुम्हाला आता याच्यानंतर एक फॉर्म्युला यूज करावा लागते. तर तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढायचा असेल बेटा तर काढून घ्या, काहीच हरकत नाही. काढला स्क्रीनशॉट काढला. तर आता आपण पुढचं गणित बघूया.
पुढचं गणित म्हणजे या पुढे बघूया, अजून हे गणित बाकी आहे आपलं. तर याच्या पुढे एक्सटर्नल लायबिलिटी. तर मी तुम्हाला एवढं हे पुसतो. हा, तुम्हाला स्क्रीनशॉट काढला ना तुम्ही? ओके. आता हे पुसून घेतो बेटा. इथंच आपण काय करूया, फॉर्म्युला लावूया. तर पहा, आता तुम्हाला कॅल्क्युलेशन ऑफ व्हॅल्युएशन, कॅल्क्युलेशन्स ऑफ शेअर्स. कोणती मेथड आपली? इंटरन्सी मेथड आहे की नाही? बाय हे इंटरन्सी मेथड. पहिली जी आपण शिकत आहे ती इंटरन्सी मेथड आहे. सी ही मेथड नाही, इंटरन्सी मेथड नका लिहू इथं, म्हणजे फक्त आय एन दाखवा, कारण की आपला फॉर्म्युला नाही बसणार बेटा इथं. आय आणि यम, कारण की ते बसणार नाही. फॉर्म्युला लिहून द्यायचा आहे ना, बसणार नाही तो. तर बघा, आता तुम्हाला नेट असेट अपॉन नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. नेट अपॉन इक्विटी शेअर्स. तर नेट ऍसेट, तुमची नेट ऍसेट किती आलेली आहे बेटा आपली? 3,40,000. तर ही इंटरन्सी मेथड इथं लिहायचं. 3,45,000 त्याला डिवायडेड बाय 3,45,000 त्याला डिवायडेड बाय किती करायचं? तर बघा, आता इथं दिलेला बेटा नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. नंबर ऑफ इक्विटी शेअर्स म्हणजे कोणते? नंबर ऑफ इक्विटी शेअर्स म्हणजे आपल्याला दिलेलं आहे 20,000 शेअर्स ऑफ ₹10 each. 2 lakhs येतात. आणि नंबर ऑफ कॅपिटल म्हटलं तर हे कॅपिटल आहे. हे काय आपलं? कॅपिटल. हे काय आपलं? कॅपिटल. अमाऊंट म्हणजे ती कॅपिटल आहे. परंतु शेअर्स, त्यांनी शेअर्स किती सांगितले आपल्याला? 20,000 सांगितले. किती सांगितलेलं आहे? 20,000, 20,000. किती सांगितलेलं आहे? 20,000, 20,000. बघा, इथं त्याला डिवायडेड बाय करायचं 20,000. 3 0 कट, 3 0 कट, 354 त्याला डिवाइड बाय 20. तर पहा, यांना डिवायडेशन करा. आता डिवायडेशन केलं. डिवायडेशन करूया आपण. 350 त्याला डिवायडेशन बाय 20, 17.25. म्हणजे व्हॅल्यू ऑफ शेअर्स, म्हणजे याची जी व्हॅल्यू आहे ऑफ शेअर्सची किंमत जी आहे ती 17 किती येते? 17.25. म्हणजे ही किंमत काढण्यासाठी आपल्याला असेट मधून लायबिलिटी काय करावं लागली? ती मायनस करावं लागली. असेट मधून लायबिलिटी काय केली आपण? मायनस. आणि त्याच्यानंतर हा फॉर्म्युला युज केला, नेट असेट अपॉन नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. 3,45,000. हे 3,45,000 कुठचे आलेले आहेत? हे तुमचे नेट असेट आलेले आहे. त्याच्यानंतर 20,000 ही आहे तुमचे 20,000. इथे आहेत बेटा 20,000. शेअर्स घ्यायचे. नंबर ऑफ काय घ्यायचे? शेअर्स. नंबर ऑफ शेअर्स. स्क्रीनशॉट काढायचं असेल काढून घ्या, काहीच हरकत नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर्स करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. नक्की सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो. आणि लाईव्ह बॅच गुगल मीटवर जॉईन करायची असेल तर मला मेसेज करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.